दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं, प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आपण या संदर्भात बोलतोय. राजकारणाला ऊत आलेला आहे अक्षरशः. माढा आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात तर रोज नवनवीन स्थित्यंतर घडतायत. आपण कालपर्यंत पाहिलेलं आहे. कल्याणराव काळे यांची बंधू समाधान काळे असतील किंवा ॲडव्होकेट गणेश पाटील यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश. तत्पूर्वी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन सोलापूर जिल्ह्यात निवडणूक लढत असल्यामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्या हातामध्ये गेलेली निवडणुकीची सूत्र या भागातली आणि सध्याची स्थिती जर पाहिली ह्या पंढरपूर आणि माढा भागातली, तर अभिजित पाटील यांच्या विरुद्ध सगळे प्रस्थापित गट एकत्र येऊन त्यांना आव्हान देत आहेत. कल्याणराव काळे यांची कालची मुलाखत सगळ्यांनीच पाहिली असेल. वेधकनी ती प्रसारित केली. गडी निबार घावलाय म्हणले आता, आणि आम्ही त्याला आता धोबी पछाड करणार, म्हणजे आम्ही त्याला पराभूत करणार. अभिजित पाटील एक 4-5 वर्षामध्ये पुढे आलेलं हे नेतृत्व. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लढायचं म्हणून अगोदर 1 वर्ष 2 वर्ष तयारी केली. विठ्ठल कारखाना ताब्यात घेतला. यानंतर विधानसभेची तयारी पंढरपूरमधनं केली. मात्र स्वतःच्या वाढदिवसाला 1 ऑगस्टला त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की माढ्यामध्ये निवडणूक लढणार. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिन्याच्या तयारीमध्ये माढ्यामध्ये निवडणूक लढवली. शरद पवार यांचा त्यांच्यावर विश्वास, त्यांना उमेदवारी दिली तुतारी चिन्हावरची. लोकसभेला तुतारी माढा लोकसभा मतदारसंघात जोरदार चालली होती. विधानसभेला त्याचा फायदा झाला आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला सुद्धा इथं पराभूत व्हावं लागलं. म्हणजे त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे उभारले होते, मात्र हा पराभव शेवटी बबनदादांचाच होता. अशा परिस्थितीमध्ये आमदारही झाले अभिजित पाटील, आणि नंतरच्या काळात त्यांनी बऱ्याचशा ह्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं नाव पुढे यावं याकरता म्हणून विधिमंडळाच्या कामकाजामध्ये हिरिरीने भाग घेतला. तालिका अध्यक्ष म्हणून त्यांची निवडही झाली. अशा बऱ्याच गोष्टींमुळे अभिजित पाटील हे सतत चर्चेमध्ये राहिले. सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कामध्ये असतात. प्रश्न मांडणं, आक्रमकपणा मध्ये सहकार शिरोमणी कारखान्याची पण निवडणूक त्यांनी लढवली आणि आपला इरादा स्पष्ट केला. विठ्ठल परिवारामध्ये म्हणजे त्यांनी विठ्ठल परिवाराचे जे अन्य प्रस्थापित नेते आहेत त्यांना सतत आव्हान द्यायचं काम अभिजित पाटील यांनी केलेलं आहे. याचबरोबर ते पंढरपूरच्या राजकारणामध्ये अनेक वर्षापासून जो गट काम करतोय पांडुरंग परिवाराचा, माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आव्हान देत आहेत. दुसरीकडे समाधान आवताडे जे भाजपचे नेते त्यांच्याबरोबर मैत्रीत पण ते दाखवतात. आजूबाजूच्या आमदारांबरोबर त्यांची मैत्री चांगली आहे. अभिजित पाटील यांनी पक्षीय अशी कधी बंधनं पाळलेली नाहीयेत. ते जरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत. शिंदे शिवसेनेत सुद्धा त्यांचे नेते आहेत. अगदी शहाजीभाऊ पाटील हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे तर सगळेच नेते त्यांचे मित्र आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं की पक्षीय बंधनं काही पाळलेली नाहीत. मात्र याचा थोडा तोटाही असा होतो की मग विश्वासार्हता पण थोडीशी कमी अशा राजकारण्यांची होते. आणि आता जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीमध्ये सुद्धा अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये माढ्यामध्ये त्यांचा जो लढा आहे तो रणजितसिंह शिंदे म्हणजे बबनदादा शिंदे यांच्या गटाबरोबर आहे. तिथं शिंदे गटाने त्यांना मोठं आव्हान दिलेलं आहे. ते भाजपमध्ये आलेला गट आहे रणजितसिंह शिंदे यांचा. आणि रणजितसिंह शिंदे जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी अभिजित पाटील यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली. नाहीतर पालकमंत्री जयकुमार गोरे, अभिजित पाटील हे प्रत्येक बैठकांमध्ये विधानसभेमध्ये सगळे एकत्र दिसायचे. मात्र अलीकडच्या काळामध्ये शिंदेंना ताकद देताना अभिजित पाटील यांच्याबरोबरची मैत्री तिथं अडसर येऊ नये याकरता म्हणून भाजपच्या नेत्यांनी इथं अभिजित पाटील यांच्यापासून अंतर राखलेलं आहे. दुसरीकडं पंढरपूर भागामध्ये विठ्ठल परिवारातले बहुतांश नेते हे अभिजित पाटील यांच्या विरोधात आहेत. ॲडव्होकेट गणेश पाटील हे तर विधानसभा निवडणुकीपासूनच अभिजित पाटील यांच्या विरोधात, कल्याणराव काळे असतील किंवा भगीरथ भालके, युवराज पाटील. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांनी या सगळ्या नेत्यांचा पराभव केलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांची सुद्धा तशीच तयारी असणार आहे. आता सहकार शिरोमणीमध्ये पॅनल लावल्यामुळे अभिजित पाटील आणि कल्याणराव काळे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष हा तेव्हापासूनचा आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा अभिजित पाटील यांना
निमंत्रित करण्यात होतं एकत्र येऊ म्हणून. परंतु अभिजित पाटील यांचं म्हणणं होतं की विठ्ठल कारखान्याचा मी चेअरमन आहे, विठ्ठल परिवाराचा मी नेता आहे, तेव्हा आपल्याही काही जागा नगरपालिकेमध्ये लढवल्या जाव्यात, त्यांच्याही समर्थकांना तिथं संधी दिली जावी, हे सगळं त्यांचं म्हणणं होतं. मात्र असं काही विश्वासात त्यांनाही घेतलं जात नव्हतं, असं त्यांचंही म्हणणं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या, मात्र योग्य ती संधी मिळत नाहीये असं म्हटल्यानंतर चर्चा फिसकटल्या गेल्या. डॉक्टर प्रणिता भालके या निवडणुकीला नगराध्यक्षपदाच्या उभारल्या आणि नंतर तर आपण पाहिलं कल्याणराव काळे प्रचारापासून दूर राहिले. अभिजित पाटील यांनी तर स्वतंत्र पॅनल लावलं, त्यांच्यावर भाजप धार्जिण असा शिक्का पडला अभिजित पाटील यांच्यावर. भाजपला सोपी जावी निवडणूक म्हणून अभिजित पाटील यांनी नगरपालिकेला पॅनल लावला असं म्हणून त्यांनी 12 उमेदवार त्यांचे फक्त उभे केले होते. नगराध्यक्षपदाचा उमेदवार उमेदवारी अर्जही घेतला होता. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर असं वाटतं की विठ्ठल परिवारामध्ये चर्चा होतील वगैरे, आणि अभिजित पाटील यांनी स्पष्ट केलं तर माझं भांडण जे आहे ते प्रस्थापित नेत्यांविरुद्ध आहे. नेत्यांविरुद्ध म्हणजे परिचारकांच्या विरुद्ध आहे, शिंदे यांच्या विरुद्ध आहे, माढ्यात आणि पंढरपूरमध्ये परिचारकांच्या विरुद्ध. मात्र विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखलं आणि जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवायचा हा राज्य पातळीवर निर्णय झाला, सोलापूर जिल्ह्यात पुणे जिल्ह्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि घड्याळ या चिन्हावर काही तुतारी या चिन्हावर उमेदवार उभे करायचे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले. साहजिकच आमदार या नात्याने ही जबाबदारी पंढरपूर आणि माढ्याची अभिजित पाटील यांच्यावर आली. जसं मोहोळमध्ये आमदार राजू खरे यांच्यावर दिली गेली किंवा माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, इकडे करमाळ तालुक्यामध्ये नारायणबा पाटील यांच्यावर ही जबाबदारी दिली, तशी पंढरपूर आणि माढ्याची जबाबदारी जी होती ती अभिजित पाटील यांच्याकडे आली. अभिजित पाटील यांच्याकडे जेव्हा जबाबदारी आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची सुद्धा, तेव्हा नाराज झालेल्या कल्याणराव काळे यांनी भाजपशी चर्चा करून आपले बंधू समाधान काळे आणि त्यांच्या पत्नीच्या मुनिका काळे उभारल्यात वाखरी गटातून, त्यांना भाजपमध्ये त्यांचा प्रवेश घडवला. कालच तो कार्यक्रम झाला. तिकडे ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री जयकुमार गोरे हे यांचं सोलापूर जिल्ह्यात बारीक लक्ष आहे. नगरपालिका, महापालिका, आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक एका जागी करता ते प्रत्येक ठिकाणी जाऊन चर्चा करून जर तिथं भाजपला फायदा होत असेल तर ते पावलं उचलण्याकरता ते तिथे तातडीनं कार्यवाही सुरू करतात. काल ते तातडीनं आले, वाडी कोर्लीत आले, बोशामध्ये आले. तिथे त्यांनी अभिजित पाटील यांनाच आव्हान दिलं की आम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नका वगैरे. खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागायचं फडणवीसांच्या असं काही अभिजित पाटीलांनी कधी म्हटलेले नाहीये. उलट त्यांचे फडणवीसांचे संबंध चांगले, जयकुमार गोरे साहेबांचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले. राजकारणामध्ये शेवटी कुणावर तर टीका करावी लागणार आहे. आता व्यासपीठावर जेव्हा रणजित शिंदे असतात, कल्याणराव काळे असतात, प्रशांत परिचारक असतात, तेव्हा पालकमंत्र्यांना अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये बोलावंच लागणार आहे. कारण नाहीतर मग सभेच्या समोर बसलेल्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत संदेश त्यांना द्यावा लागेल ना की आपली लढाई ही अभिजित पाटील यांच्या विरुद्ध आहे. मात्र जर असा विचार केला तर आता अभिजित पाटील हे एकटे आहेत एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात हे सगळे आहेत, म्हणजे पालकमंत्री आहेत, परिचारक गट आहे, शिंदे गट आहे, विठ्ठल परिवारातला काळे गट आहे, गणेश पाटील यांचा गट आहे, युवराज पाटील आहेत, अजून भगीरथ भालके यांच्यावर त्यांची चर्चा सुरू आहे असं समजतंय अर्ज मागे घेईपर्यंत. जर समजा भगीरथ भालके विरोधात गेले तर तेही त्यांच्या विरोधात असणार आहेत. जे ज्या पद्धतीनं विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा सगळे विरोध होते ते निवडून आले. याच पद्धतीनं जेव्हा माढ्याची निवडणूक विधानसभेची होती तेव्हा सुद्धा पंढरपूर भागामध्ये काळे हे राष्ट्रवादी घड्याळाचा प्रचार करत होते, गणेश पाटील हे शिंदेचा प्रचार करत होते, परिचारक हे शिंदेचा प्रचार करत होते. म्हणजे जे जे नेते इथले होते ते अभिजित पाटील यांच्या विरोधात सगळ्यांनीच प्रचार केला. तरी सुद्धा पंढरपूर भागातल्या 42 गावांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठं मताधिक्य दिलं. माढ्याच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त की पॉईंट होतो पंढरपूरचं मतदार कोणाच्या मागे. बबनदादा शिंदे हे 2009 पासून 2019 पर्यंत तिथं सलग निवडून आले होते आणि त्यांनी पंढरपूर भागामध्ये ही 42 गाव आहेत तिथे चांगलं बस्तान बसवलं होतं. इथले अनेक नेते पांडुरंग परिवारातले असतील, विठ्ठल परिवारातले असतील, हे सगळे बबनदादा शिंदेशी निगडीत होते. तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये अवघ्या 3 महिन्याच्या तयारीमध्ये तिथल्या मतदारांनी आमदार अभिजित पाटील यांना स्वीकारलं. विठ्ठल कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्यामुळे त्यांचा संपर्कही चांगला होता आणि यामुळेच आता अभिजित पाटील हे पंढरपूर विभागाच्या राजकारणामध्ये आपलं बस्तान बसवू पाहतायत. तेव्हा त्यांना घेरण्याची संधी त्यांचे विरोधक कुठेही सोडायला तयार नाहीत.
आणि अभिजित पाटील हे सुद्धा सगळ्यांना आपल्या म्हणजे विरोधामध्ये जरी आले तरी त्याची ते फिकीर करत नाहीये. ते भाजप बरोबर आपले संबंध एवढ्या करतात चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतात देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्र्यांबरोबरचे, की मतदारसंघामध्ये त्यांना निधी हवाय. कारण कुठल्याही आमदाराला पुढच्या निवडणुकीपर्यंत जाईपर्यंत आपण जी आश्वासनं दिली आहेत लोकांना ती पूर्ण करण्याकरता निधीची गरज लागते. योजनांना अनेक सिंचन योजना असतात, पाण्याच्या म्हणजे बाकीच्या योजना आहेत, MIDCचे प्रश्न आहेत. हे सगळ्या करता म्हणून त्यांना सरकारची गरज असते. त्याकरता म्हणून प्रत्येक आमदार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर किंवा जे प्रमुख मंत्री आहेत त्यांच्यावर आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो, कुठल्याही पक्षाचा असू दे. आणि त्यातल्या त्यात अभिजित पाटील हे कधी भाजपला सहकार्य पण केलेलं आहे. ज्यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभेला उभारले आणि विठ्ठल कारखान्याला मदतीची गरज होती, कारखाना खूप कर्जामध्ये खूप अडचणीमध्ये होता, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये भाजपला पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या गावामध्ये त्यांनी मताधिक्य पण भाजपला दिलं होतं देगावमधून. अशी परिस्थिती नाही. आणि त्यांनी त्यानंतर अडचणीतला कारखाना जो बंद कारखाना होता विठ्ठल कारखाना तो ताब्यात घेतला. अगोदर स्वनिधी गोळा करून तो कारखाना चालू केला, ऊसाची बिलं दिली, कारखाना चांगला चालवला, सुरुवातीपासून दरही बऱ्यापैकी द्यायला त्यांनी सुरुवात केली, चांगला दर दिला. एक शिक्का त्यांच्यावर ते मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी 35 रुपये ऊस दर देतो म्हटले होते, त्यानंतर तो दिला नाही. हा एक त्यांच्यावर मोठा शिक्का या काळामध्ये बसला. मात्र विठ्ठल कारखाना त्यांनी बंद पडू दिला नाही. अडचणीतल्या कारखान्याला NCDC सरकारचं मोठं कर्ज मिळवून घेतलं, कारखाना चांगला चालवलेला आहे. आजही कारखाना 8 लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप करून अजूनही चालूच आहे. प्रतिवर्षी कारखाना आपलं गाळप वाढवत चाललेला आहे. त्यांनी तांत्रिक बदलही कारखान्यामध्ये केलेले आहेत. हा कारखाना पुन्हा नावारूपाला यावा याकरता त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सहकारी कारखाना आहे हा. मग अशा स्थितीमध्ये अभिजित पाटील यांच्यावर कारखाना चांगला चालवत आहेत, त्यामुळं सभासदांचा शेतकऱ्यांचा पण विश्वास आहे. दुसरीकडे अनेक गट तर त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या एखाद्या गोष्टीच्या म्हणजे 35 रुपयाचा दर असेल किंवा त्यांचं भाजप बरोबर असणारे चांगले संबंध याच्यावरून त्यांच्यावर टीका पण होते. मात्र अभिजित पाटील या गोष्टीची ती चिंता करताना दिसत नाहीयेत. ते जनतेच्या दरबारामध्ये आपला चेंडू टाकतायत कोर्टामध्ये आणि त्यांच्या समोरच ते आपलं मत मांडतायत आणि तुम्ही निर्णय घ्या असं ते मतदारांना सांगतायत सध्या. त्यामुळे एका बाजूला सगळे गट तर मोठे नेते प्रस्थापित नेते आणि एका बाजूला आमदार अभिजित पाटील यांचा हा लढा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांना घेरण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे. विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी केलेला आहे, पांडुरंग परिवाराच्या नेत्यांनी केलेला आहे, भाजपनं केलेला आहे. याचबरोबर माढा भागातून शिंदे रणजितसिंह शिंदे तेही म्हणजे पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावामध्ये जास्त लक्ष घालतायत. माढा तालुक्यामध्ये त्यांच्याबद्दलची जी नाराजी आहे ती साठे गटाने सुद्धा आमदार अभिजित पाटील यांच्या बाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. दादासाहेब साठेंचं ते एक पत्र सुद्धा व्हायरल झालेलं आहे की जे त्यांनी अजितदादा पवार यांना पाठवलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये अभिजित पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न सध्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं होतोय. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे लवकर दिसून येईल आपल्याला. मात्र ती जी लढत आहे माढा आणि पंढरपूर भागातली ती फार रोमहर्षक होणार आहे हे मात्र निश्चित. आता कोण बाजी मारतंय ते पाहू. नमस्कार.